बीड लोकसभेसाठी महाराष्ट्र विकास पार्टीचे उमेदवार चंद्रकांत हजारे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। या संदर्भात पार्टीचे अध्यक्ष अण्णाराव पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन या संदर्भात माहिती दिली आहे। तसेच महाराष्ट्रात जवळपास 15 ते 16 ठिकाणी त्यांनी उमेदवार दिले असून बीड लोकसभेसाठी चंद्रकांत हजारे या सामान्य चळवळीतील कार्यकर्त्याला संधी दिल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले आहे। राज्यस्तरीय राष्ट्रीय पक्षांसोबत आघाडीसोबत महायुतीसोबत करण्याचा प्रयत्न किंवा आपल्या या संदर्भामध्ये विचार केला आम्ही निश्चित प्रयत्न केला। आता आमच्या दृष्टिकोनातनं देव धर्म जात पंथ प्रांत भाषा सोडून विचाराचा मला एकही पक्ष दिसत नाही। थोडा सेक्युलर माइंडचा काँग्रेस आहे, त्याचा आतापर्यंतचा खरा आधारच तो आहे। तर या काँग्रेस पक्षाने सुद्धा जो हिंदुत्वाच्या तत्वावर काम करणारा शिवसेनेसारखा पक्ष आहे, त्यांच्यासोबत जर युती केलेली असेल तर आपण त्या पक्षासोबत जायचं का, हा सुद्धा आमच्या पुढचा प्रश्न होता। म्हणून शिवसेनेसारख्या मी सत्तेसाठी बोलत नाहीये, मी अतिशय देशापुढचं भविष्य काय आहे, देशापुढे 100 वर्षे पुढचा देशाचा आपला भविष्य काय असणार आहे याच्या संदर्भातून विचार करणारा मी माणूस आहे। भविष्यामध्ये आता शिवसेनेसंग जाणं म्हणजे हिंदुत्व आजही शिवसेनेनं सोडलेलं नाही। जर हिंदुत्व सोडत नसेल तर काँग्रेसने सोबत घेणं कितपत योग्य आहे, कारण काँग्रेस ही सर्व धर्म समभाव समजून एकत्र काम करणारा पक्ष आहे। मग हिंदुत्ववाद्याला जर सोबत घेतला असाल तुम्ही तर तुम्हाला तुमच्यासोबत आम्ही कसं यायचं हा विचार करून आम्ही सोबत गेलो नाही। महाराष्ट्र विकास आघाडीने या अगोदर कधी लोकसभेच्या जागा लढवल्या होत्या, त्याचे उमेदवार किती विजयी झाले? महाराष्ट्र विकास आघाडीने गेल्या वेळेस वंचित बहुजन आघाडीची MIM महाराष्ट्र विकास आघाडी आणि भारी बहुजन महासंघ हे 3 पक्ष एकत्र येऊन वंचित आघाडीची निर्मिती झाली होती। आमचा त्याच्यातला घटक पक्ष म्हणून काम केला, पण आम्ही एका चिन्हावर निवडणुका लढवल्या पाहिजे, कारण ते निवडणूक लढवताना सगळ्या उमेदवाराला सोपं जाईल म्हणून आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आम्ही जर लास्ट टाईमला निवडणुका लढवल्या। मी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेबांसोबत होतो, त्यावेळेस त्यांच्याबरोबर निवडणूक लढवून मी अनुभव घेतलेला आहे। पण मला असं वाटलं की आता महाराष्ट्र विकास आघाडी त्यांच्यासोबत आहे, आम्ही उमेदवार घेतल्या पण वंचितमधूनच घेतल्या, पण आमच्या पदरात काही यश पडलेलं नाही। बरीचशी मतं मिळाली पण आम्हाला यश आलं नव्हतं। आता यावेळेस मात्र आम्ही महाराष्ट्र विकास आघाडीच्या वतीनं स्वतंत्र निवडणुका लढवायच्या आणि हे उद्देशिका, हे विचार, हे आमचा जाहीरनामा घेऊन आम्ही जनतेपुढे जात आहोत। महाराष्ट्र विकास आघाडीचे या वर्षीच्या काही बीडमध्ये सभा होणार आहेत का? त्या कोणत्या भागामध्ये? आता प्रचाराला कालपासून सुरुवात झालेली आहे। जसं आता आम्ही काही इतर पक्षासारखं इव्हेंट मॅनेजमेंट करून सभा घेऊ शकत नाही। तुम्हाला माहीत असेल की हे आता जे मोठमोठ्या सभा दाखवतायत, तुम्ही दाखवताय, पेपरवाले दाखवतायत, चॅनलवाले दाखवतायत, नेते दाखवतायत, एवढी गर्दी झाली। हे मी असं म्हणेन की हे गर्दी नाही आहे, हे इव्हेंट मॅनेजमेंट आहे। इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये पैशाच्या जोरावर हजेरी देऊन माणसं गोळा करणे आणि लोकांची संख्या दाखवणे आणि लोकांवर एक सप्रेस करणे, त्यांच्या डोक्यात माइंडवर सप्रेस करावं अशा पद्धतीची भूमिका आणि एक दबाव तंत्र, मतावर दबाव कसा आणता येईल, जनतेवर दबाव कसा आणता येईल, जे बॅलेन्स वोट आहेत इकडे जाणारे ते आपल्याकडे कसं ताकदीच्या जोरावर खिचून घेता येईल, याच्यासाठी सध्या जे चालू आलेले प्रचार आहेत इव्हेंट मॅनेजमेंट। आम्ही काही इव्हेंट मॅनेजमेंट करणार नाही, आम्ही कॉर्नर सभा घेऊ, गल्ली बोळा जाऊ, जे प्रमुख काही तालुके आहेत, अंबेजोगाई असेल, माजलगाव असेल, केज असेल, धारूर असेल, परळी असेल, अशा ठिकाणी जाऊन सुद्धा आम्ही जसं आमच्या पद्धतीने जसं जमेल आणि आम्ही पत्रकाच्या माध्यमातून, आपल्या माध्यमातून, चॅनलच्या माध्यमातून, आपल्या यूट्यूबच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही जाण्यास, लोकांपर्यंत पोहोचण्याचा आणि ह्या अजेंडा पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत।